गावामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असताना आज मुरुड शहरामध्ये आमदाराच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व सहकाऱ्यांची अभूतपूर्व रॅली काढली। गेले 40 वर्ष मी मुरुड शहरात प्रचाराच्या निमित्ताने येतो आहे, पण एवढा प्रचंड उत्साह माझ्या आयुष्यामध्ये मी प्रथम पाहिला। तरुण तरुणी ज्येष्ठ सर्व धर्मीय नागरिक ज्या पद्धतीने उपस्थित राहिले आणि जो प्रतिसाद जनतेकडून मिळत होता, अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी झाली, सर्व धर्मियांनी पुष्पवृष्टी केली आणि दाखवून दिलं की मुरुड हे विचाराचं प्रतीक असलेलं शहर आहे। आणि त्यानंतर आरपीआयच्या वतीने जो या ठिकाणी मेळावा झाला, संविधान बदलणार जाणार असे आवाई उठवणाऱ्यांना सर्वाधिक चपरा कुणी दिली असेल तर आजच्या या मुरुडच्या आरपीआयच्या मेळाव्याने दिली। त्यांनी दाखवून दिलं आंबेडकरी चळवळीवरती खऱ्या अर्थाने त्यांची श्रद्धा आहे, आम्हा मंडळींची सुद्धा आहे, देशातल्या महायुतीच्या इंडियाच्या सरकारची सुद्धा आहे। आणि म्हणूनच या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आमदार महेंद्र दळवी यांनी 12 कोटी रुपयाचं आंबेडकर स्मारक किंवा भवन या ठिकाणी जे उभं केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या मनातल्या भावना आहेत। प्रत्येकजण संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी आतुरलेला आहे। 7 तारीख कधी उजाडते आणि त्या 7 तारखेला महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरेंना कधी मतदान करतायत अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।